ओवीला बसमध्ये बसून देत उमा निघून आली. आपल्या काळजाचा तुकडा सोडून आल्याच्या दुःखात उमा रडत होती. तेव्हाच बस स्टँडवरून निघते तसं ओवीला समोर पाहून उमाचा जीव सुखावतो. ओवी संवेदनशील राहत उमाचं म्हणणं समजून पुन्हा घरी येण्यासाठी तयार होते. पण त्यांच्या समोर रघुनाथ उभा राहतो. उमाने सारवासारव करूनही रघुनाथ अशांतच आहे. आता ही कोणत्या नव्या वादळाची चाहूल असेल? काकी काकी तू सांग ना ग दायचेला ती अशी का करते. निदान दादा येईपर्यंत तरी थांबायला सांग ना ग प्लीज. निशी, अगं तुला माहिती ना दायचेचा स्वभाव. एकदा त्यांचं ठरलं की कोणाचं ऐकत नाहीत त्या. अगं पण ती घरात एकटी कशी राहणार आहे. विजय काका पण बाहेर असतात. मग मैत्रिणी असतील ना तिच्या. पण घरातले आपलं असं कोणी नसणार ना काकी तिथे. ते सगळं राहिलं बाजूला. दायचेने घरातून बाहेर काढल्यावर ती काय करणार आहे. जाणार आहे कुठे. निशी तुला खरं सांगू का, मलाही काही कळत नाहीये ग. पण मी काही बोलले ना तर दायचे सोड यांनाच राग येईल आधी. आणि तुझ्या काकाचा राग माहितीये ना तुला. निशी, अगं ही कोणती फॅशन म्हणायची ग. हे तर माझ्या डुग्गूला होईल. काकी अगं ते मुलींचे कपडे आहेत. तू तू ठेव ते बाजूला. मला खूप वाईट वाटतंय ग ओवीची बॅग भरताना. आणि आई पण नाहीये. निशी बाळा, अगं शांत हो. होईल सगळं व्यवस्थित. आणि उमाई पण येतील परत घरी. हा, आता दादा गेलेत म्हणजे आई सुखरूप येणार यात काही वादच नाहीये. पण आई आल्यानंतर जे काही होणार नाही त्याचा विचार पण करवत नाही अगं. मलाही काही कळत नाही ग हल्ली. कधी कोणाला राग येईल, कधी कोणाला वाईट वाटेल, कधी काय होईल. तुला सांगू का, आपलं घर असं नव्हतं ग कधी. ओ निशी, मंजू, अगं झाली की ना बॅग भरून. चिंदेले कपडे भरून कितको वेळ लागता. काकी तू सांग ना गा. सांग ना तुझं बोलून तरी बघ ना काकी. हो हो जायचे. झालं झालं. निशी आवर लवकर. आलो. चल कर लवकर, चिडतील परत त्या. डुग्गू, उमाताई आल्या नाहीयेत अजून. आल्या की मी सांगते तुला. हा, आता जा. आज जा. असं कसं नाही आले. तुम्ही काहीच करत नाही आहात. आता मलाच काहीतरी करायला हवं. दायचे, मी उंबरठ्यावर बसून उमाई आली की नाही ते बघणार आहे. तू पण चल ना माझ्यासोबत. अगं चल ना. डुग्गू, आज जा आधी. पण उमाई. आज जा. डुग्गू, मी म्हटलं ना आज जा. उमाई आल्या की मी बोलावते तुला. आता जा. आता तेवढाच बाकी राहिला. सगळे काम धंदे सोडायचे आणि वाट बघत बसायची. पण त्या संध्याच्या बहिणीक एवढा कळणार नाही की आपला एक घर असा, आपली जबाबदारी असा. काय म्हणजे तसा उमा चांगलाच असा, पण त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणारे लोक असत ना. वर हईल आणि सगळं घोळ घातल्या. तरी मी तुमका सांगत होतोय थोडस वाईटपणा घेवा, पण पुढचं मनस्ताप टाळा. पण नाही, टका हाय ठेवून घेतल्यानीच. काय द्यायची तुम्ही, काय करताय. अहो कळत कसं नाही तुम्हाला. नाही म्हणजे अहो म्हणजे वयाने मोठ्या आहात तुम्ही. आता हे जे काही प्रकरण घडले ह्या घरात, हे तुम्ही नाही सांभाळणार, नाही तर कोण सांभाळणार. मी हो नाही, मी एक जनरल बोलतोय. कसं ना ताईची, काही दिवसांचाच प्रश्न आहे. आजपर्यंत मीच सांभाळून घेतलंय, पण आता माझा घर माका जपूक होया. त्यासाठी माका वाईटपणा घेऊचं लागलं ना तरी घेतालाय मी. अगं आपलं घर जपलं पाहिजे हे बरोबर आहे, पण घर सगळ्यांचं आहे ना. म्हणजे तुका काय म्हणूचा असा.
आहे तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. हा तू का प्राव गा? तुका काय वाटतं मी सगळ्यांचा विचार करणं नाही? नाही 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 दायचे, मी दायचे अगं माझ्या बोलण्याचं असं वाईट नको ना वाटून घेऊ. मला असं म्हणायचं नव्हतं. बघ माझं काही चुकलं असेल ना तर मला माफ करा. मला एवढंच म्हणायचंय की हे घर ना खोतांचं आहे आणि आपल्या घराकडे सगळे आदर्श म्हणून बघतात. गावातले सगळे लोक आपल्या मुलांना सांगतात की हे असं असं घर असलं पाहिजे. फक्त मोठं नाही तर नात्यांनी बांधून ठेवलेलं, तत्वांवर उभं असलेलं. त्याच्याने हे असं सगळं असताना एखाद्या मुलीला आपण या अशा रात्रीच्या वेळी तिचं काहीच ऐकून न घेता घराच्या बाहेर काढणं हे असं योग्य वाटतंय का? आपल्याच आदर्शांना आपणच पाठ फिरवतोय असं नाही का वाटत? नाही, माझं अजिबात म्हणणं नाही की तिची काहीच चूक नाहीये. हे असं कोणालाही न सांगता निघून जाणं हे चुकीचंच आहे, चुकलंच तिचं. पण मला असं वाटतं आपण तिचं एकदा ऐकून घेतलं पाहिजे. तिने असं का केलं हे एकदा तिला विचारलं पाहिजे ना. आपण तिला समजवू, तिची योग्य ती समज काढू. पण आपण निर्माण केलेला आदर्श आपणच नको ना मोडून काढायला. ताईचे पाहुण्यांना पाहुण्यांसारखा निरोप द्यायला हवा. अतिथी देवो भव हे संस्कार आहेत गा आमच्यावर आणि ते तुम्हीच केलेत सगळ्यांनी. आता तुम्हीच मला सांगा की आपलेच संस्कार आपण जपायला हवे की नको? श्रीनू काय बोलताय, कळतायस का तुका? हा आजची हा तुझी आणि तू ते का आली. मंजू बघत काय उभ्या राहुलास? उमाचा पत्तो नाया म्हणून चूल पेटवायची नाही, रांधूचा नाया. हो जावा जेवणाचा बघा. तुम्ही पण आपापल्या कामात जावा. निशी मी भात लावून घेते, तू बटाटे घे उकडायला. आज काळ्या वाटाची उसळ करूया आणि भाकरीसाठी पीठ मळून घेते, भाकरी पण करूयात. हा निशी निशी काय झालं, रडतीयस का? शांत हो. की मला तर हे सगळं सहन होत नाहीये. अगं तुला दायचे कशी माहितीये ना, सगळं व्यवस्थित होईल. काकी मला ना एक गोष्ट कळत नाहीये. आई सगळ्यांचं चांगलं करते, सगळ्यांना सांभाळून घेते, मग तिच्याच बाबतीत असं का होतंय? झालं ना आता, संपलं सगळं. संध्या मावशी पण या जगात नाहीये, पण मग दायचे का विसरत नाहीये हे सगळं? तुला माहितीये, मला कळतंय माझ्या आईला याचा खूप त्रास होतोय. निशी तुला हे सगळं कळते अगं, ओवीला का कळत नाहीये? म्हणजे बघ ना, उमाताईने आतापर्यंत सगळं घर सांभाळलं, सगळ्यांना आपलंसं केलं म्हणून आजवर त्यांचा शब्द कधी कोणी पडू दिला नाही. दादांनी सुद्धा त्यांच्यासाठी ओवीला इथे राहण्याची परवानगी दिली. उमाईच्या पुण्याईमुळे खरं तर ती इथे राहतीये, तरी असं का वागतेय ग ती? मन जिंकायची सोडून मन दुखावलंय तिने दायचीच. मला तर कळतच नाहीये. 2 दिवस इतकं छान वागत होती अगं ती. म्हणजे मला वाटलं चला आता ती रुळली इथे, नाही आज हे काहीतरी भलतंच होऊन बसलं. जाऊ देत, आता एकदा उमाताई आल्या ना की कळेल सगळं काय झालंय नेमकं. शी बाळा तू शांत हो अगं, होईल सगळं व्यवस्थित, नाहीतर पुन्हा दायची भडकायच्या. चल बरं आपण कामं उरकून घेऊयात, नाहीतर पुन्हा उमाताईंवर सगळा भार पडेल कामाचं. चल. आहे दादा आणि वहिनी इले.
दादा पंच, जे काही घडलं ते कोणालाही सांगू नकोस. हे बघ, आपण अचानक निघून गेलो ना, त्यामुळे घरातले सगळे जरा अस्वस्थ असतील, काळजीत असतील. त्या काळजीपोटी जरा बोलतील, चिडतील, ओरडतील. पण तू मनाला लावून घेऊ नकोस. त्यामागची काळजी लक्षात घे. आपण गणपती बघायला गेलो होतो असंच सांग. बाकी मी सांभाळून घे. हां? अगं पण पण मी इथनं जात होते. जे घडलं त्यात माझी चूक होती. उभी, तुझी काहीही चूक नव्हती. हे बघ, मला माहिती आहे खोटं बोलणं चुकीचं आहे, पण घरातली परिस्थिती अशी आहे ना की आपण जर खरं सांगितलं तर वातावरण खूपच गंभीर होईल. ओवी, मी सांगते तसं कर. रघुनाथा, उमा खाया. येता मागून. लाली, आरतीचा ताट तयार कर. आहे आहे या. थांब बंधू. लाली, हा जा. हा आणते ना. चल. थांब उमा. अगो, इतकी घाई कशात? थांब, आता उशीर झालोच ना. गणपती तर गेलेच. आता आपल्याकडे वेळच वेळ असा. लाली, हा आणताय आणताय. अगं, उभ्या कशा? वा, तुझ्या बहिणी? हा, करतोय. काय गो उमा, मान खाली कशा घातलंस? अगो, घरात कुठलाही सण असलो तरी एका हाती काम करणारी माझी सून दिव्याची वाट करू कधी विसरली नाही, की खैल्या सवासणीची ओटी भरू विसरली नाही. अगो, गणपती तर पातेलीच्या पातेलीच्या उकळलंस नाही कोण म्हणता. काय रघुनाथा, खरा ना? पण आज घरातल्या गणपतीचा विसर्जन, आणि त्या विसर्जनातून अर्ध्यातूनच तू निघून गेलस. अगं, तुझं कौतुक करू खया नाही म्हणा. ही कौतुकाची आरती. लाली, हा अगं, सुपारी ठेवलंस ना? हा. अगं ओवाळ, कोणाक नसला तरी माका माझ्या सुनेचा कौतिक हा. कधी नाही तर असा वागला आता.
ताईची असं नको करू गो. मी खय गेले नव्हते, ह्या का गणपती बघूचे होते ना, म्हणून फक्त. सर्वेश्वरा माफ कर माका, खोटा बोलतोय मी, पण माझ्याकडे पर्यायच नाही. आपली संस्कृती कशी असता, प्रथा कशी असता ता बघूचा होता एका, म्हणून घेऊन गेलाय. वेळ कसं गेलो कळलाच नाही. काय गो, वेळच कळली नाही तुका. आजवर या घराचे रीतीभाती जपलंस, या घराची थोरली सून, दादा खोताची बायल म्हणून सगळे कर्तव्य पार पाडलंस. मग आजच असा काय घडला? सगळे रीतीभाती, सगळी कर्तव्य विसरलंस. कशासाठी, कुणासाठी? या पोरासाठी? अगो 4 दिवसाचा पाहुणा असा या, उद्या हायसून जाताला. आपण या गावात राहतो, गावातले लोक आपल्या बोलतील. 20 वर्षात जा काय केलंस नाही ना तू, त्या सगळ्या काय दिवसात केलंस. तू तिकडे गेलस ना, हयच सगळा चुकला. रघुनाथ चुकलं तुका थय धाडून. 20 वर्षा बहिणीक भेटू शिवाय रवलस, पुढे रवलं असतस ना. पण नाही, त्याका तिकडे जाऊची परवानगी मिळाली आणि थैसूनच सगळा बदलला. अगो या पोरीक गणपती दाखवूसाठी घरची कर्तव्य विसरलस. काय गो, ह्याचा काय? गेले तेव्हा धड कपडे होते आणि हे काय घातलेला? अगो, गावात चर्चा सुरू हा. तो पक्क्या आणि काशा त्यांनी पाहिलं हे का आणि सांगत आले होते हैसर. आमची मान खाली गेली आणि तुम्ही दोघी गावात फिरत होतास. लालीताई तसा नाही, त्या मिरवणुकीत गुलाल उधळत होते ना, म्हणून कपडे खराब झाले तिचे. त्याका जमत नाही ना असा, म्हणून मीच सांगितलंय कपडे बदलूक. ते होय काय? ओके बाय. ह्याच्यावर गुलाल उधळल्यानी? हो गो, तुझ्यावर कोणी नाही गुलाल उधळला. हा नाही नाही, म्हणजे तुझ्या कपड्यावर एक पण ठिपकू कसो नाही गुलालाचो. हा लुक लाली. आले अगं, घरात काय चाललंय आणि तुझी काय डिटेक्टिव्हगिरी चालू आहे? दायची म्हणजे माझ्या अभ्यासानुसार लंडन मध्ये साधा एवढीसा पण ढोळीचा खण नसतो. त्यामुळे ओवीला गुलालाचा त्रास होणारच ना, हे ना ओवी? आणि लंडनच्या मानाने ही घरी यायची वेळ म्हणजे फार उशीर झालेला नाहीये. माझ्या तर मते ही लवकरच आलेली आहे. भाऊजी, इकडे फरक पडत नसलो ना तरी इकडे फरक पडता.
त्याच्यामुळे फरक पडला. बंधू, बंधू एकदम करेक्ट आहे तुमचं. पण ह्या दोघी सुखरूप घरी आल्यात हे महत्वाचं नाहीये का? पटलंय तुम्हाला? करेक्ट आहे ना दायचे? होय तर अनंतर आरती ओवाळतोय.